नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। आज आपली जी काही माहिती असणार आहे ती खास आपल्या लाडक्या बहिणींसाठी असणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आता 2 कागदपत्र सादर करावी लागणार आहे। ज्या महिलांकडे ही 2 कागदपत्र नसणार त्यांना या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही, अशी माहिती आता झपाट्याने समोर येत आहे। तर नेमकं ती 2 कागदपत्र कुठली आहे आणि कोणत्या महिला अपात्र ठरवण्यात येतील याविषयीची संपूर्ण खोलवर चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। तर सगळ्यात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना अतिशय चर्चेत आलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,40,00,000 महिलांनी आतापर्यंत अर्ज भरले होते व त्यांचे अर्ज अप्रूव्ह देखील झाले होते। अगदी काहीच महिलांचे अर्ज पेंडिंग दाखवले जात आहे, तरीही त्यांचेही अर्ज लवकरात लवकर मंजूर होतील अशी आशा आहे। पण आता मात्र सरकारने श्रीमंत घरातील म्हणजेच ज्यांना गरज नसतानाही ज्यांनी फॉर्म भरले अशा महिलांना या योजनेतून वगळण्यास सुरुवात केलेली आहे। ही योजना फक्त आणि फक्त गरीब महिलांसाठी होती, परंतु तरीही अनेक श्रीमंत घरातील महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेऊन सरकारचे 7,500 रुपये मिळवले। पण आता अशा महिलांकडून वसुली देखील सुरू होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेची निवडणूक होण्यापूर्वी सांगितलं होतं की जर आमचं सरकार आलं तर लाडक्या बहिणींना मिळणारी जी 1,500 रुपयाची रक्कम आहे ती 2,100 करण्यात येईल आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे। कालपासून लाडकी बहीण योजनेचा 6वा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पण हा जो हप्ता जमा झाला आहे तो फक्त काही जिल्ह्यांमध्ये झालेला आहे। या व्यतिरिक्त ज्या महिलांना मागचे हप्ते मिळाले आहे पण हा 6वा हप्ता ज्यांच्या बँकेत जमा झाला नाही त्याची देखील काही कारणं सांगितली जात आहेत। ती कारणं काय आहे हे आपण जाणून घेऊया। आता 2,100 रुपये हप्ता फक्त 10 जिल्ह्यांमध्येच मिळालेला आहे। उर्वरित जे जिल्हे आहेत त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर ते 10 जिल्हे कोणते आहे हे आपण जाणून घेणारच आहोत। पण तत्पूर्वी ह्या जिल्ह्यांमध्ये काही महिलांना या योजनेचा लाभ का मिळाला नाही याची कारणं देखील आपण जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघत राहा। आता लाभ मिळालेले ते 10 जिल्हे कोणते आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। तर बघा, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा, वर्धा, गोंदिया, रत्नागिरी, नंदुरबार, धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद या 10 जिल्ह्यांमध्ये 2,100 रुपये वाटप सुरू झालेले आहे। पण तरीही या जिल्ह्यातील काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही। तर नक्कीच तुम्ही तुमचा फॉर्म तपासून पहा किंवा तुमच्याकडूनही ह्या चुका झालेल्या नाही ना याची खात्री करून घ्या। तर बघा, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, जेव्हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यात आला तेव्हा त्यासोबत एक हमीपत्र देखील आपण भरून दिलं होतं। त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला होता की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे काय, तर ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे। पण तरीही ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा देखील महिलांनी फॉर्म भरला आणि त्यांनी या योजनेचा लाभ मिळवून घेतला। पण आता पडताळणी झाल्यानंतर मात्र अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळत आहे, संजय गांधी योजनेचे ज्यांना 1,500 रुपये मिळत आहे त्यांना देखील आता इथून पुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही। कारण त्याबाबत देखील स्पष्ट सांगितलेलं होतं की सरकारच्या दुसऱ्या योजनेचा लाभ ज्या महिलांना अगोदरच मिळत आहे त्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही। तरीही काही महिलांनी हा अर्ज भरला, त्यानंतर योजनेचे पैसे देखील त्यांच्या खात्यात जमा झाले। तिसरी गोष्ट म्हणजे ज्या घरातील महिला किंवा अन्य सदस्य, मग त्या महिलेचा पती असू द्या किंवा घरातील कुठलीही व्यक्ती असू द्या, जर इन्कम टॅक्स भरत असेल किंवा कधीतरी भरलेला असेल तर अशी महिला देखील या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही। असं देखील म्हटलं जातं की जी महिला इतर योजनांचा लाभ घेत आहे तरीही तिने लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला आणि ते पैसे मिळवले तर ते पैसे आता पुन्हा एकदा वसूल केले जाणार आहे। तर ते कशा पद्धतीने वसूल होणार, तर समजा संजय गांधी योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात तर नक्कीच तुमच्या बँकेत जेव्हा जेव्हा संजय गांधी योजनेचे पैसे येणार आहे तेव्हा ते पैसे तुमच्याकडून वसूल केले जाणार आहे। अशा प्रकारे 7,500 रुपये तुमच्याकडून वसूल करण्यात येतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर जी महत्त्वाची 2 कागदपत्र आता तपासली जाणार आहे किंवा लागणार आहे ती कुठली, तर रेशन कार्डवर तुमचं नाव असायला हवं। पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल आणि त्यावर जर तुमचं नाव नसेल तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर रेशन कार्डवर तुमचं नाव
लावण्याचा प्रयत्न करावा। या व्यतिरिक्त ज्यांनी रेशन कार्ड ई-केवायसी केलेलं नाही त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणून लवकरात लवकर ई-केवायसी करून घेणं देखील गरजेचं आहे। आता केवायसी कुठे करायचं, तर रेशन धान्य ज्या दुकानात मिळतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात। तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला योग्य पद्धतीने समजलं असेल की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की नाही, त्यामुळे या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता। पण यापैकी एकही गोष्ट जर तुम्हाला लागू पडत नसेल आणि तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म अगदी व्यवस्थितरित्या भरलेला असेल, सगळे नियम पाळून भरलेला असेल, तर पुढचा हप्ता जो असणार आहे तो तुमच्या खात्यावर 2100 रुपये जमा होणार आहे आणि जे उर्वरित जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील महिलांना देखील पुढचा हप्ता लवकरात लवकर मिळणार आहे। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर काही नवीन अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। त्यासोबत शेजारचा बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।